बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालं। भर उन्हाळ्यात लाख रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासली होती। मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे संपूर्ण बागेचं नुकसान झालं। तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावरून या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी घेतला। जाणून घेऊयात त्या ठिकाणची सद्य परिस्थिती। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचमध्ये आता गेवराई तालुक्यातील धारवंटा येथील श्री किसन उत्तमराव शेळके या शेतकऱ्यांनं आपल्या शेतामध्ये पपईचं पीक पिकवलं होतं आणि याच ज्या पपईच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नुकसान 2 लाखाचं झालंय। तर आम्हाला विकत पाणी घेऊन पाडलं, मी व्यवहाराने पैसे काढून पाणी भरलंय आणि शेतात काय पाणी नव्हतं आपलं, विकत पाणी आणून त्याला पाडलंय आणि आता फपायला माल लागलाय, गुन्ह्यात आहे सध्या फुलात। आणि असं इतकं नुकसान झालं तर तलाठी काका काय कुणी पंचनामाला कुणीच नाही आलंय। तातडीने एवढे पंचनामे व्हायला पाहिजेत, तर एवढे पंचनामे झाल्याच्या नंतर आम्हाला नुकसान भरपाई भेटली पाहिजे, अशी हीच आमची शेतकऱ्याची मागणी सध्या। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।